महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। नामदार भरत गोगावले रायगडच्या पालकमंत्रीपदी नावावर अखेर शिक्कामोर्तब। पोलादपुरात शिवसैनिकांचा जल्लोष। रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद गेल्या कित्येक महिन्यांपासून रिक्त होते। या पदासाठी नामदार आदितीताई तटकरे तसेच नामदार भरत गोगावले यांच्या नावाची चर्चा सुरू होती। दरम्यान 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहणाचा मान नामदार भरत गोगावले यांना मिळाल्याने त्यांच्या पालकमंत्रीपदाबाबतच्या चर्चेला अधिक उधाण आले होते। अखेर आज नामदार भरत गोगावले यांची रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी अधिकृत नियुक्ती झाल्याचे स्पष्ट होताच पोलादपूर तालुक्यातील शिवसैनिक व युवा सैनिकांनी फटाके फोडून तसेच नागरिकांना लाडू वाटप करून जल्लोष साजरा केला। तसेच सर्व शासकीय कार्यालये मिठाई वाटप करण्यात आले। या नियुक्तीमुळे रायगड जिल्ह्याच्या विकासाला अधिक गती मिळेल असा विश्वास यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी व्यक्त केला। भरत गोगावले यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील विविध विकास कामांना चालना मिळावी तसेच जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न मार्गी लागावेत अशी अपेक्षाही कार्यकर्त्यांनी व्यक्त केली। या जल्लोषाच्या वेळी तालुका प्रमुख निलेश आयरे, पंचायत समिती सभापती अविनाश शिंदे, शहर प्रमुख सुरेश पवार, पंचायत समिती सदस्य अनिल दळवी, नगरसेवक नागेश पवार, विनायक दीक्षित, प्रसाद इंगवले, युवा सेना अध्यक्ष विक्रम भिलारे, विभाग प्रमुख लक्ष्मण मोरे, उद्योजक रामदास कळंबे, राजेंद्र धुमाळ, उपशहर प्रमुख निलेश पवार, निलेश कंक, अनिल भिलारे, राजेश डांगे, सतीश शिंदे, सुशांत जगताप, गणेश उतेकर, सुनील ताळेकर आदी शिवसैनिक, युवा सैनिक, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या तसेच गोगावले समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी धनराज गोपाळसह तृप्ती भोईर, पोलादपूर। पार नाही, सीमा नाही अशा पद्धतीचा क्षण गेले अनेक दिवस आपण ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण तुम्हाला खऱ्या अर्थात आपल्याला सगळ्यांना साकार झालेला पाहायला मिळाला। या आनंदमय सोहळ्याचे साक्षीदार म्हणून या ठिकाणी व्यासपीठावर पंचायत समितीचे सभापती आदरणीय अविनाश शिंदे साहेब, आदरणीय आपल्या गटविकास अधिकारी घाट मॅडम, तालुका शिवसेनेचे तालुका प्रमुख सन्माननीय निलेश आयरे साहेब, या ठिकाणी आमचे युवा सेना जे अत्यंत प्रभावीपणे सांभाळतात ते आदरणीय आमचे रामभाऊ कळंबे, पंचायत समिती सन्माननीय सदस्य अनिलजी दळवी साहेब, आमचे भिलारे साहेब, तानाजी निकम, आमचे रमेश खऱ्या अर्थानं आज गेले आपण अनेक दिवस सरकारला 1.5-2 वर्ष होत आली आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये रायगड आणि नाशिक या 2 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्त राहिल्या होत्या। रायगडच्या पालकमंत्री पदावरती एकंदरीत आपण पाहिलं तर नियुक्ती झाल्याच्या नंतर या रायगडवासियांनी जो आवाज उठवला, जो आवाज या ठिकाणी निर्माण केला, त्या आवाजाला खऱ्या अर्थानं वर्ष गेलं खरं, परंतु एका शिवभक्ताला रायगडवासियांच्या मनामध्ये प्रेम असणाऱ्या मावळ्याला या ठिकाणी खऱ्या अर्थानं सरकारने न्याय दिला अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी आज म्हणावं लागेल। आणि रायगडवासियांना आम्ही शिवसेनेचे पदाधिकारी असं या ठिकाणी म्हणू शकतो की या जिल्ह्यातला सर्वसामान्य कार्यकर्ता, सर्वसामान्य पदाधिकारी, सर्वसामान्य कर्मचारी प्रत्येकाला असं वाटतं की मीच पालकमंत्री झालोय। जसं मंत्री महोदयांना आम्ही या 4थ्या टायमाला निवडताना म्हटले की प्रत्येक कार्यकर्ता मी आमदार होणार आहे, या अशा पद्धतीचा त्यांनी घोषवाक्य तयार केलं। आज या ठिकाणी कार्यकर्ता म्हणतोय असा की मीच पालकमंत्री झालोय, कर्मचाऱ्यांना असं वाटतं की आमचा कोणतरी एक पालकमंत्री निर्माण करणारा अधिकारी, मंत्री, एक आम्हाला अशा असणारा नेता या ठिकाणी निर्माण झालेला आहे। अशा पद्धतीचा एक आनंद आज खऱ्या अर्थानं रायगडवासियांच्या मनामध्ये, महाराष्ट्राच्या मनामध्ये आणि त्यात कोल्हापूरवासियांच्या मनामध्ये खऱ्या अर्थानं हा जास्त झालेला आहे। आज आम्ही मगाशी छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून आम्ही खऱ्या अर्थानं तिथं आनंद उत्सव साजराच केला। परंतु या ठिकाणी जे सदन, जे सभागृह आहे त्या ठिकाणी पंचायत समिती असेल, तहसील ऑफिस असेल, कृषी विभाग असेल, त्या सगळ्या सभागृहामध्ये खऱ्या अर्थानं आज आम्ही गाठीभेटी घेऊन सर्व कर्मचाऱ्यांना या ठिकाणी साहेबांच्या या गोड बातमीचा संदेश त्यांना मिळाला असला तरी आमची जबाबदारी, आमचं कर्तव्य या ठिकाणी आहे। आपण सर्वांनी नेतृत्वानं त्यांच्या पालकत्वाच्या कालखंडामध्ये अधिक जोमाने काम करा आणि या ठिकाणी सर्वसामान्य माणसाला ज्या पंचायत समितीच्या सभागृहातल्या ज्या छोट्या मोठ्या योजना असतात त्या आणखीन पोहोचवण्यासाठी आपण सर्वच पालक होऊन या ठिकाणी काम करा अशा प्रकारची आशा व्यक्त करतो। त्यांच्या